सोमेश, बालेन शाह यांनी आता हे जाहीर आवाहन केलेले आहे आंदोलकांना, काय प्रतिसाद मिळू शकतो, काय अपडेट्स आहेत याबाबत? याविषयी आता बालेन शाह यांनी म्हटलंय की सर्वांनी आता शांतता राखावी, कारण देशाचं नुकसान होईल आणि देशाचं नुकसान होईल त्यामुळे आपलंच नुकसान होईल, त्यामुळे आता सर्वांनी आपापल्या घरी जावं। तर यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे बालेन शाह यांनी एक प्रकारे या संपूर्ण आंदोलनानंतर भविष्यातील नेतृत्व म्हणून आणि एक लोकप्रिय नेता म्हणून त्यांचं स्थान हे त्यांचा खुंटा मजबूत करून घ्यायला सुरुवात केली आणि त्याचवेळी ते आता पुन्हा एकदा देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने देखील सर्वांना आवाहन करतायत की शांतता राखावी म्हणून, आणि जेणेकरून भविष्यातील सत्ता स्थापना आणि अंतरिम सरकारची स्थापना या प्रक्रिया सुलभ होऊ शकतील। निश्चित, धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। तर नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसक आंदोलन सुरू आहे आणि अशातच आंदोलकांनी नक्कू जेल बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली। आंदोलकांच्या मागणीनंतर उपपंतप्रधान रवी लामिछानेंची जेलमधून सुटका करण्यात आली। रवी लामिछाने हे विरोधी पक्षातले मोठे नेते आहेत आणि त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचे आरोप करत पंतप्रधान KP ओली सरकारनं त्यांना जेलमध्ये टाकलं होतं।